छत्रपति संभाजीनगर। क्या हमारा छत्रपति संभाजीनगर डे बाय डे करके सूखता जा रहा है? आपको क्या लगता है? सूखे हुए जंगल में ये नदी किसने बनाई? तो बेसिकली जितने इधर टीम मेंबर आपको दिख रहे हैं, इनके नाम मैं आपको आगे जाके बताऊंगा, मतलब ये इनके मुंह से बताएंगे, आप देखिए आगे जाके। बाय द वे गाइस, बहुत बढ़िया काम करते हैं ये लोग, एक नंबर, दिल खुश। दिस इज अ ठाकुर काका टीम। बट गाइज, ये ऐसा नहीं कि ये खाली पौधे लगाते और छोड़ देते। पौधे लगाने के बाद ये पौधों को जगाते भी है, जगाते मतलब उनकी देखभाल भी करते हैं। आता हा जो पाण्याचा फ्लो आहे ना, आप देख सकते हैं गाइज, ये हूँ मैं आपका तात्या ब्लॉगर, जो इनको यहाँ पे आके बोर कर रहे हैं। अरे सॉरी गाइज, मैं इधर आके थोड़ी बहुत इनकी मदद कर रहा हूँ। चलो आप आगे भी देखो, थोड़ा फनी वे में भी देखो, थोड़ा सीरियस वे में भी देखो। हा उतार इथपर्यंत आहे, बघू तर शकता इथं guys. पाणी लवकर भरलं जाईल. आम्ही जर झाड को पाणी डालने को आहे ते तर आपण आलो एकदम घनदाट जंगल मध्ये. कहून आलोय आपल्याला माहित नाही. तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि आम्ही खूप चांगलं काम करतोय. तुम्ही पण या. चला भेटूया तुम्हाला नंतर. बाय. काय तर बघू शकता गाइस, बेसिकली नाही का आम्ही इधर झाड़ लावलेले, तो उसको हम अभी पानी डाल रहे हैं और उसके ऊपर पत्ते डाल रहे, क्योंकि पत्ते डालने से क्या होगा, सूखे हुए वो झाड़ को पानी ज़्यादा देर तक रहेगा। ये अपने ठाकुर काका का काम है, बहुत बढ़िया काम है। आप हमको सपोर्ट कीजिए, लाईक कीजिए, शेअर कीजिए. तर आता आम्ही खूप मोठं काम केलं आहे आणि अजून आता तुम्हाला करून दाखवतो. चलो बाय. तर तुम्ही बघू शकता काही असं असं झाडाला पाणी टाकावं लागतं. आणि ते ऑगी अँड द कॉकरोचेस मधला एक डायलॉग आहे, उगजा पेड तसा डायलॉग म्हणा लागतो, उगजा पेड. मग झाड उगतं. एका झाडाला कमीत कमी 5 लिटर पाणी पाहिजे. त्याच्यावरून नाही का गाईज असा सुका पाला टाकायचा, म्हणजे नाही का त्याचं पाणी लवकर संपतं नाही गाईज. जल्दी बोल कर नहीं तो बाय गाइस. पर क्या कभी ये शेर हरा भरा हो पाएगा? क्यों नहीं हो पाएगा गाइस? क्योंकि ठाकुर काका की टीम और ठाकुर काका इतनी मेहनत जो कर रहे हैं. तरी काय होईना, कमीत कमी सर आपलं खुदकाम होऊ शकतं माहिती का, पण आपण ते नियोजनच नाही करत आहे आपण त्या गोष्टी. कुठे तुम्ही आम्हाला सांगा ना कुठे करायचंय. तर तुम्ही बघू शकता गाईज, इथं नाही का सगळे वाळलेले झाड आहे, पण विषय असा आहे काही कामाचे नाही. फॉरेस्ट डिपार्टमेंट वाले लोकांनी लावले आणि ते इन विषारी पौधों के बारे में बाद में बात करेंगे, पहले टीम मेंबर के नाम जान लीजिए. विषारी झाड आहे, काही कामाचे नाही. हे आपले ठाकूर काका आहे, हे एक काका आहे, हे एक काका, हे एक महेंद्र काका. पाटील, हा, तुमचं नाव काका? मधुकर पाटील. एक एक करून हा सांगा नाव सांगा ना. मधुकर पाटील. तुमचं? सचिन मालोदे. ते आपली अशी टीम आहे ठाकूर काकाची. मी आज जॉईन झालतो, तर मला खूप भारी वाटलं. यांचं काम खूप मस्त आहे. म्हणजे हे काय करता, म्हणजे आप सगळ्या झाडाला पाणी, म्हणजे नुसतं झाडं लावणे काम नाही मित्रांनो. झाड़ लगा के झाड़ को जगाना भी आपकी एक जिम्मेदारी है. तो ये अपनी पूरी टीम करती है. तो मेरे को बहुत बढ़िया लगा. आप लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए, फॉलो कीजिए. भेटूया नंतर. बाय. तर तुम देख सकते गाइज, हे पूर्ण तुम्हाला वाटत असेल हे तळ वगैरे, म्हणजे हे तळ तर आहे गाइज, पर इसका विषय ऐसा है, ये जेसीबी से नहीं किया, इसको हाथ से किया हुआ है. हे अपने ठाकुर काका और ठाकुर काका की टीम ने. मालोदे सर तो एकदम ऐसा कॅप्टन आहे मालोदे सर, त्यांच्या याच्यात झालेले पूर्ण अंडर. हे पूर्ण एकदम अवघड विषय, म्हणजे एकदम एक नंबर आहे आणि खूप मेहनत घेतलेली यांनी. तुम्ही आम्हाला सपोर्ट करा गाईज, मला पहिले सपोर्ट करा. हा पिंपळ आहे ना, हा सर्वाइव्ह करतोय. हा, आणि याच्या आजूबाजूला सगळे जे आहे ते ग्लिरिसिडियाचे झाड आहेत. आता मी मोजून दाखवतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि हे जवळपास 20 झाडांनी घेराव घातलेला आहे फक्त एका पिंपळाला. हे किती भयानक परिस्थिती आहे बघा. मी सांगतो तुला पुढचं. हे उंदीरमारी हे जे झाड आहे, हे किती ॲग्रेसिव्ह आहे त्याचं उदाहरण आहे. हे झाड आपण 2-3 वर्ष आधी पिंपळाचं झाड लावलं होतं. त्याला मातीचा थर वगैरे दिला आणि त्याच्या मागं जे आहेत ना सगळे ग्लिरिसिडी आहे. ते बियाचा प्रसार एवढा फास्ट होतो की त्या पिंपळाच्या बाजूला मागच्या 2 वर्षामध्ये कमीत कमी 25-30 झाडं आले. वेळा घातला. हे आपल्या देशी झाडांना वाढूच देत नाही झाडं. म्हणजे हा अतिरेक आहे.
म्हणजे झाड काही कामाची नाही, जे कामाची आहे त्याला पण वाढू देत नाही त्याला समजा. वाढू देत नाही. अभिमन्यू चक्रव्यूह में फंस गया तू. म्हणजे हे झाड किती अग्रेसिव्ह आहे आणि किती डेंजरस आहे लक्षात येतं. एक तर हे फूड चेनचा पार्ट नाही आहे, तरी सुद्धा याची ग्रोथ इतकी फास्ट आहे, त्याच्यामुळे जंगलाचे जंगल याच्यानेच वाढत व्यापत चाललंय. चाललेले आहे. आपले देशी झाडं वाढतच नाही त्याच्यामध्ये, आणि हे या झाडाचं सर्वात मोठं नुकसान आहे. आणि हे झाड मित्रांनो काही कामात पण येत नाही हे वाले, कारण की उंदीरमारी. हे याच्याने उंदीर मारी काहीतरी झाडाचं नाव आहे ग्लिरिसिडिया म्हणतात त्यांना. ते. आपलं काय म्हणते, याच्याने फळं पण भेटत नाही, काहीच भेटत नाही. पक्षाला कामाचे, जे कामाचे झाड आहे त्याची पण हे झाडामुळे ग्रोथ होत नाही. हे अवघड विषय आहे. बेसिकली मित्रांनो ये जो झाडं आहेत ना, म्हणजे हे जे झाड आहे हे आपले जो नॉर्मल जो देशी झाड आहे, जे आपले पिंपळ झाड म्हणा, जे इंडियन झाड आहे किंवा जे नॉर्मल झाड आहे, हे ते दुसऱ्या झाडांना म्हणजे वाढ ग्रोथच होऊ देत नाही. त्याच्या आजूबाजूलाच जास्त करून हे उगतं झाडं. आणि मी हे म्हणजे एकदम अवघड विषय, मी थोडं गावठी भाषेमध्ये सांगतोय, मला एवढं नॉलेज वगैरे तर नाहीये, पण एवढं माहिती ते झाड काही कामच नाहीये. बाय पुढं बघा. आता एक तुम्हाला भारी गोष्ट दाखवतो. तर तुम्ही बघू शकता काहीच, हे पण इथं एक तळ नदी टाईप, तळ तर नाही डायरेक्ट नदीच आहे ही. म्हणजे इथं नाही का, हे आपले ठाकूर काकाच्या टीमने, मालोदे सर त्यांनी, आणि हे पूर्ण तळ म्हणजे 60 ते 70% मॅन्युअली म्हणजे हाताने वगैरे मिळून खोदलेलं आहे, आणि बाकीचं 30 ते 25% JCBने खोदलेलं आहे. ते एकदम खूपच अवघड, एकदम भारी विषय हा. पावसाळ्यात पूर्ण फुल भरून जातं आहे, सगळ्या झाडांना पाणी भेटतं. आणि तुम्ही काही जे जे चेरी ब्लॉसम म्हणता का, ते उंदीर मारी, काय नाव त्या झाडाचं, उंदीर मारी. ते झाड काही कामाचं नाही ते झाड काहीच. और इधर देख सकते हैं ठाकुर काका और उन्होंने कितना बढ़िया किया है. जंगलातल्या झाड नाही ते गिरी पुष्प, उंदीर मारी जे आहे ना, वो बाहर से लाया हुआ है ना. नॉर्थ अमेरिकन ब्रीड आहे ती. अच्छा. और इधर लोग कचरा करके जाते, मतलब अवघडच विषय, खाते इधर हाकते इधर. ब्लॉग हा ये ठेवदर. उसके बाद में दोस्तों बेसिकली हम चले गए थे घर के साइड पे उधर, क्योंकि ना कि उधर भी थोड़ा बहुत झाड़ का काम था, वो जो झाड़ खराब हो गए थे वो साइड में डालने के थे, पर बीच में ऐसा लगा है ना हाथ को, हा. गरम करने जाता हूँ तो कांड हो जाता है. इकडे पेपर तर उसके बाद में मैंने थोड़ा बहुत और काम किया, हम सब ने मिल के, और मैं चला गया घर. तो बेसिकली मित्रांनो उसके बाद में हम आ गए थे घर आके हमने क्या किया, थोड़ी एड़ी जाली केली. सॉरी बट गाइस बाय द वे मजाक मस्ती बहुत हो गई. अभी सीरियस मैटर पे बोलता हूँ. जो है अपने ठाकुर काका की टीम है, और जो स्पेशली 3 बार रिपीट किया है, एक बार और रिपीट करता हूँ, वंस मोर. हाँ थोड़ी बात इंग्लिश आती. स्पेसिफिकली कौन सा शब्द बोल रहा था, मतलब बेसिकली काय म्हणत होतो मी. हाँ तो जो बेसिकली ठाकुर काका है, डायरेक्ट बोल रहा हूँ भाई, डायरेक्ट बोलतोय, जो बेसिकली ठाकुर काका ये सबसे ज्यादा बढ़िया काम करते हैं. मतलब बाकीचे जण पण मस्त काम करतात, पण ठाकुर काका एकदम भारी, म्हणजे सगळ्यात अवघड माणूस आहे हा. अवघड म्हणजे खूप चांगले काका आहे, बट काम वगैरे पण मस्त करताय. आणि डेडिकेशन, डिसिप्लिन, आर्ट ऑफ डेडिकेशन खूप आहे. असं नाही की आज लावायचे, जर का वर्षामधून 365 दिवस आहे ना, 365 मधले 363 डेज ते झाडाला जात असेल, आणि उरलेले 2 ते 3 दिवस बी ते काऊन नसते जात माहिती का, जर का खूप काही मोठा प्रॉब्लेम झाला तर. नाही तर ते दररोज जाते झाड वगैरे लावायला, आणि लावूनच हे नुसते लावतच नाही, त्या झाडांना पाणी वगैरे टाकवतात, त्यांना जगवतात. जे आपले छत्रपती संभाजीनगरची डोंगर साईड आहे, तर बेसिकली आमच्या सगळ्यांचं बोलताना झालं, म्हणजे ठाकूर काकांचं आमच्या सगळ्यांचं बोलताना झालं. ठाकूर काका म्हणत होते कोणते तरी मालोदे सर आहेत, तर त्यांचं बी खूप खूप धन्यवाद, तुम्ही पण खूप चांगलं काम करताय.
हां तर जे आपले छत्रपती संभाजीनगर डोंगर वगैरे साईड आहे, जे आपलं फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या आतमध्ये येतं. तर बेसिकली विषय असा आणि परमिशन वगैरे काढून केलेलं आहे बरं का आम्ही म्हणजे ठाकूर काका स्पेशली. तर विषय असा आहे ना की काय म्हणतो तुम्ही, हे जे आपलं फॉरेस्ट डिपार्टमेंट डोंगर वगैरे साइड है ना, तो इधर कैसा ये जो झाड़ लगा है ना, कौन सा तो उंदीर मारी का, ये कुछ काम का नहीं है, खाली शो ऑफ जैसा झाड़ है, पर ये कुछ काम का नहीं, ना पशु के लिए काम आता है, ना पक्षी के लिए काम आता है, ना किसी के लिए काम आता है. तो माझं एवढं एकच निवेदन आहे की गव्हर्नमेंटला आणि आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंट टीमला की दुसरे झाडं पण लावा. म्हणजे असं म्हणजे त्यांनी बी काहीतरी रिझन म्हणून लावलं असं. मला सायंटिफिक रिझन वगैरे एवढं माहित नाही, पण ठाकूर काकांनी 2-3 रिझन वगैरे सांगितलेत मला. बट जे ठाकूर काका जे काम करताय ते खूपच भारी करताय. मी दरवेळेस तर त्यांच्यासोबत जात नाही, मी फर्स्ट टाइम गेलतो, पण मला जेव्हा जेव्हा टाइम भेटेल मी पण त्यांच्यासोबत जात जाईन आणि तुम्हाला असे अपडेट दाखवत जाईन. आणि प्लीज स्पॉन्सरशिप वगैरे पण करू शकता तुम्ही ठाकूर काकाला स्पेशली आणि मला वगैरे. आणि बाय बाय बोलतो आता जाता जाते जाते बाय बोलता हो. लाईक कीजिए, शेअर कीजिए, बाय. थोडे एड चाळे वगैरे केलेत, मजा आली. लव्ह यू ऑल. झाडे जगवा, देश चालवा.